मला एका दादांनी कमेंट केली की आम्ही कामानिमित्त बाहेर राहतो, तर आम्हाला झटपट असा 5 ते 10 मिनिटात होणारा आणि स्वयंपाक करताना जास्त पसारा न होणारा अशी झटपट रेसिपी दाखवा। तर ही खास रेसिपी त्या दादासाठी। तर कुकर गरम करायचे, त्यानंतर 1 ते 1.5 चमचा तेल टाकायचे, अर्धा चमचा जिरे टाका, मोहरी टाका आणि त्यानंतर 3 ते 4 लसूण चिरून टाकायचे आहेत, किंवा तुम्ही खलबत्त्यामध्ये वाटून सुद्धा घेऊ शकता। आता त्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा घ्या आणि हा कांदा बारीक कट करून टाका। आता थोडासा ब्राऊन कलर आला की यामध्ये 1 टोमॅटो ॲड करायचे। तर टोमॅटो ऑप्शनल आहे, तुम्ही नाही टाकलं तरी सुद्धा चालेल। टोमॅटो आणि कांदा छान तळला गेला की यामध्ये एक मध्यम आकाराचा बटाटा कापून टाकायचा आहे। तर बटाट्याची साल तुम्ही नाही काढलीत तरी सुद्धा चालेल। तर इथे मी साल काढून बटाटे कापून घेतलेत आणि हे सगळं एकत्र मिक्स करते। तर इथे माझ्याकडे काही पावटा सोलून ठेवला होता, तो यामध्ये ॲड करते। पावटा सुद्धा एखादं मिनिट परतून घ्या आणि त्यानंतर कोथिंबीर फोडणीमध्ये ॲड करा। आता ही कोथिंबीर टाकून झाली की त्यामध्ये आपल्या किचनमधील मसाला डब्यांमध्ये जगभरात जे मसाले असतात ते मसाले यामध्ये ॲड करायचे। तर मी इथे टाकते 1 चमचा लाल मिरची पावडर, हळद आणि त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला। तर हे सगळं एकदा मिश्रण मिक्स करून घ्यायचे। तर इथे मी पूर्वीच तांदूळ स्वच्छ धुवून घेतला होता, तर तुम्ही जेवढ्या प्रमाणात हा भात करताय त्यानुसार तांदूळ घ्या। आणि हा तांदूळ मी घेतला आहे 1 ते 1.5 वाटी, आणि 1 ते 1.5 वाटीसाठी इथे मी 2 ते 3 वाटी पाणी वापरलेलं आहे। आता यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ आणि थोडीशी गार्निशसाठी कोथिंबीर टाकायची आहे। आता याला झाकण लावून देऊया आणि एक कमीत कमी 5 ते 10 मिनिटासाठी आपल्याला 2 ते 3 शिट्ट्या काढायच्या आहेत। तर छान असा 2 ते 3 शिट्ट्या काढल्यानंतर आपण हे बघू शकता, मस्त असा मोकळा भात तयार झालाय। तुम्ही कुठलाही ब्रँडेडचा तांदूळ वापरू शकता। तर इथे मी तुम्हाला भात थोडासा चिकट लागत असेल तर तुम्ही पाणी वाढवून सुद्धा घेऊ शकता। तर मस्त आपला भात तयार झालाय। आता आपण खाण्यासाठी घेऊया। गरम हा भात सर्व केल्यानंतरच त्याची चव छान लागते। तर हा भात खास त्या दादांसाठी बनवलाय। तर तुम्ही सुद्धा आपल्या चॅनलवर कुठली रेसिपी पाहायची असेल तर तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा। मी तुमच्यापर्यंत रेसिपी पाठवण्याचा पूर्ण प्रयत्न करेन। तर तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। चला तर मग नवीन रेसिपी सोबत परत भेटूयात। बाय बाय।